कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय ग, दागिने घालायला माझी वाट पाहत बसलीस तू? इतकी महाग गोष्ट हाताळायला भीती वाटत होती का? घाबरून कसं चालेल? आता काही तासात लग्न आहे तुझं, नवा संसार सुरू होणार आहे तुझा। तिथे प्रत्येक वेळी आई नाही येणार आहे मदतीला धावत। आई, पण जयंत असेल? अगं ते असतील ग, म्हणून प्रत्येक गोष्टीचा भार त्यांच्या खांद्यावर नाही टाकायचा आहे। प्रत्येक गोष्टीत त्यांना त्रास नाही द्यायचा। संसार दोघांचा असतो जानू, दोघांनी एकमेकांना सांभाळायचं, दोघांनी एकमेकांची मदत करायची असते। कळतंय का वेडाबाई? आई, मला एक आधीच टेन्शन आलंय आणि आता हे सगळं बोलून तू अजून माझी भीती वाढवतेस। घाबरायचं नाही, पण हे नवं आयुष्य सुरू करताना भीती वाटतेस का? म्हणून तर ही गौरीहाराची पूजा असते। गौरीहाराची पूजा म्हणजे शंकर पार्वतीची पूजा। शंकर आणि पार्वतीला आपण जगनपिता जगनमाता मानतो की नाही, म्हणून त्यांचा आशीर्वाद घेऊन नव्या संसाराला सुरुवात करायची असते। अगदी शंकर पार्वती सारखा संसार व्हायला पाहिजे, घरात मुलं बाळा नांदायला पाहिजेत, हा आशीर्वाद मागायचा असतो। आणि बरं का, गौरीहार पुसताना आपण अन्नपूर्णेची पण पूजा करतो। नवी नवरी जेव्हा सासरी जाते ना जानू, तेव्हा तिच्या हाताने ती कुटुंबाला जे काही जेवू खाऊ घालेल ते चविष्ट व्हावं, त्याने कुटुंब तृप्त व्हावं, असा आशीर्वाद अन्नपूर्णा देवीकडे मागायचा असतो। हा संसार सुरू करताना मन कावरं बावरं होतच का? त्यासाठीच ही पूजा असते। आता हा जो जप दिलाय ना तुला, तो करत बसायचा, त्याने मन स्थिर होणार, शांत होणार, आणि मग जेव्हा बोहल्यावर उभी राहशील ना, तेव्हा प्रसन्न मनाने उभी राहशील बघ। नव्या आयुष्याला सामोरं जायची एक वेगळीच ताकद आलेली असते तेव्हा। मनाई तुला आईची आठवण येणार। आता शांतपणे पूजा कर, आम्ही बोलवेपर्यंत खाली यायचं नाही हं? तर पाठवते मी व्यंकीला तुला न्यायला। मला जप करून चित्त थाऱ्यावर ठेवायला सांगतेस, पण तुझं काय? तुलाही गलबलतोय ना? नाही ग बाळा, दुःखाचे अश्रू नाही येते, आनंद अश्रू आहेत। एकच तर स्वप्न होतं माझं, दोन्ही मुलींची लग्न छान पार पडावे। आता अर्ध स्वप्न पूर्ण होत आहे आज। तुला काय सांगू, कोण आनंदात आहे मी, शब्दात नाही मांडू शकत। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।